या अनुदानाची सविस्तर माहिती पाहणार आहोत। या योजनेत तुम्हाला ट्रॅक्टरवर 1,00,000 रुपयांपर्यंतची अनुदान मिळू शकते। तर अर्ज कसा करायचा, अनुदान किती रुपयांपर्यंत मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर योजनेचे नाव आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी अनुदान योजना। याचा उद्देश आहे की ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांना मालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी ट्रॉली खरेदीस आर्थिक सहाय्य करणे। त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अनुदानाचा तपशील आपण बघणार आहोत। ट्रॅक्टर ट्रॉलीज अनुदानाची रक्कम निश्चित केलेली आहे। ट्रॉलीची क्षमता आणि अर्जदाराचा प्रवर्ग यावर अनुदान अवलंबून असते। तर हा जो प्रवर्ग आणि अनुदान आहे हा प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळा आहे। तर इथे आपण बघू शकतो ट्रॅक्टर ट्रॉली 3 टन क्षमतेपर्यंत अनुदानाची माहिती। ही क्षमता बदलू सुद्धा शकते। याच्यापेक्षा कमी क्षमता नाही, याच्यापेक्षा जास्त क्षमता असू शकते। त्याची जे सबसिडी आहे, अनुदान आहे ते जास्त असू शकते। तर इथे बघू शकता सर्वसाधारण शेतकरी म्हणजे जनरल त्यांना 1,00,000 रुपयांपर्यंतची मदत मिळते। त्यानंतर SC ST महिला शेतकरी व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत इथे मिळू शकते। त्यानंतर बघूया, हे अनुदान प्रामुख्याने 3 टन क्षमतेच्या ट्रॉलीसाठी दिले जाते। जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती किंवा महिला शेतकरी असाल तर तुम्हाला सर्वाधिक म्हणजेच 1.25 लाखपर्यंत अनुदान मिळू शकते। हे अनुदान ट्रॉलीच्या किमतीच्या टक्केवारीनुसार किंवा शासनाच्या कमाल मर्यादेनुसार यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढेच मिळणार आहे। आणि योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी आपण आता बघणार आहोत। तर त्यासाठी ह्या योजनेसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता पाहिजेच म्हणजे असतेच। अर्जदाराकडे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे आई वडील अविवाहित सदस्य त्यांच्या नावावर ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे। ट्रॅक्टर नसेल तर ट्रॉलीसाठी अर्ज करता येत नाही। त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे आणि स्वतःच्या नावावर 7/12 उतारा आणि 8चा उतारा असलेली शेतजमीन असावी। आणि जर तुम्ही मागील 10 वर्षात याच योजनेतून ट्रॉलीसाठी अनुदान घेतलेले असेल तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही। त्यानंतर SC ST प्रवर्गातील असल्यास 50% अनुदानासाठी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ते आपण बघूया। ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे लागतात, ते 7/12 उतारा, 8चा उतारा म्हणजेच जमिनीचा पुरावा, ट्रॅक्टरचे RC बुक म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र, यालाच ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा सुद्धा म्हणतात। त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ते अपलोड करण्यासाठी हे बँक पासबुक जे आहे ते आधार लिंक असणे आवश्यक आहे। त्यानंतर ट्रॉलीचे कोटेशन, तुम्ही ज्या डीलरकडून ट्रॉली घेणार आहात त्याचे कोटेशन, ट्रॉलीचा टेस्ट रिपोर्ट, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेल्या ट्रॉलीचा तपासणी अहवाल, हा अहवाल जो आहे तो डीलरकडे उपलब्ध असतो। त्यानंतर SC ST प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र, त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र, हे तर सर्वांनाच लागतं। त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे याची, तर सर्वात अगोदर mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। त्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी करून आधार कार्ड आणि OTP द्वारे आपले प्रोफाईल 100% पूर्ण करायचे आहे। 100% पूर्ण करणे म्हणजे सर्व कागदपत्र जे सांगितलेले आहे ते अपलोड करणे। त्यानंतर लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण या घटकाखालील ट्रॅक्टर चलित अवजारे निवडून त्यामध्ये ट्रॉली पर्याय निवडा आणि अर्ज सादर करा। सर्व फॉर्म, सर्व माहिती, तुमचं कागदपत्र, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व भरून अर्ज सादर करा, यावरती क्लिक करायचं आहे। तो अर्ज सादर झाल्यानंतर सरकार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करते म्हणजे ऑनलाईन पद्धतीने। ते झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल किंवा वेबसाईटवरती दिसेलच। त्यानंतर
पूर्वसंमती आणि खरेदी. लॉटरीत नाव आल्यास तुम्हाला पूर्वसंमती पत्र मिळते. हे पत्र मिळाल्यावरच तुम्ही ट्रॉली खरेदी करून पुढील प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता. त्यामुळेच शेतकरी बांधवांनो, ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानाची ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य कागदपत्रे आणि पात्रता तपासून आजच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा. या योजनेबद्दल किंवा अर्जाबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ट्रॅक्टर मालकां शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यासाठी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.